नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल सुराशे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीरत्न ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. ओके, तर आज आपण प्लांट ब्रीडिंगची जी लेक्चर सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. मागच्या जे लेक्चर असेल त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण जे सेग्रिगेटिंग जनरेशन हँडल करायचे 3 मेथड्स होत्या, त्या 3 मेथड्सबद्दल आपण डिस्कस करतो. त्यातल्या आपण ऑलरेडी पेडिग्री मेथड आणि बल्क ब्रीडिंग मेथड डिस्कस केलेले आहे. आणि आता आपण जी तिसरी मेथड आहे सेग्रिगेटिंग जनरेशन हँडल करण्याची, ती म्हणजे बॅक क्रॉस मेथडबद्दल आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तत्पूर्वी आपण जे काही ॲग्रोनॉमीचे लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत, त्यानंतर सॉईल सायन्सचे लेक्चर सिरीज आपल्या 2 विषयाच्या ज्या लेक्चर सिरीज आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहे. आणि आता आपण ज्यावेळेस तुम्हाला नवीन लेक्चर त्या ठिकाणी टाकतो, त्या नवीन लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या झालेल्या लेक्चरच्या लिंक आहे, ते तुम्हाला तिथं दिसतात. तर तुम्ही तिथे जाऊन जे काही तुमचे जे लेक्चर्स बघायचे राहिले असतील तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. आणि लेक्चर बघताना कोणी पहिलं लेक्चर बघितल्यानंतर डायरेक्ट 10वा आणि 11वा 9वा असं लेक्चर बघू नये. स्टेप वाईज जर लेक्चर बघितले तर तुम्हाला अभ्यास करताना ते सोपं जाईल आणि तुमच्यासाठी ते सोपं होईल. ओके, आता बऱ्याच दिवसापासून होतं की आपला जो छोटा बोर्ड होता त्या छोट्या बोर्डवरती एक्सप्लेन करायला आपलं थोडं हे होतं की थोडं जमत नव्हतं. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर बोर्ड आपल्याला थोडा मोठा हवा. तर तुमची ती डिमांड आपण आज पूर्ण केलेली आहे आणि एक नवीन बोर्ड आपण आणला आहे आणि आपला सेटअपसुद्धा आता थोडा डिफरंट आहे. ओके, तुमच्या अजून काही जर प्रॉब्लेम असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, आमच्याकडून जे पूर्ण होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. ओके, नाऊ विल डिस्कस अवर थर्ड वन सेग्रिगेटिंग जनरेशन मेथड, दॅट इज कॉल्ड एज बॅक क्रॉस मेथड. आता बॅक क्रॉस मेथड आपण डिस्कस करणार आहोत. ओके, बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. तर आता बॅक क्रॉस म्हणजे काय, ऑलरेडी आपण बॅक क्रॉसचं तुम्हाला जे साधी डेफिनेशन आहे तुम्हाला ते माहिती असेल, बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. तर या दोघीही क्रॉसवरती बऱ्याचदा डेफिनेशन क्वेश्चन विचारले गेले की बॅक क्रॉस म्हणजे काय आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय. ओके, तर बॅक क्रॉस म्हणजे काय, ज्यावेळेस F1 हायब्रिडचा क्रॉस आपण आयदर ऑफ द पॅरेंट करतो, म्हणजे एकदा तो रेसेसिव्ह पॅरेंट असेल किंवा डॉमिनंट पॅरेंट असेल त्याच्यासोबत करतो, त्याला म्हणतो आपण बॅक क्रॉस. दॅट इज क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस. ओके, नो प्रॉब्लेम. बॅक क्रॉस सोपं आहे. ज्यावेळेस आपण F1 हायब्रिडचा क्रॉस हा एक तर त्या आयदर ऑफ इट्स पॅरेंट म्हणजे एक तर डॉमिनंट पॅरेंट असेल किंवा रिसेसिव्ह पॅरेंट असेल त्यासोबत करतो, तर त्याला म्हणतो आपण बॅक क्रॉस. नंतर टेस्ट क्रॉस म्हणजे काय, ज्यावेळेस आपण F1 हायब्रिडचा क्रॉस हा होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत करतो तर त्याला म्हणतो आपण टेस्ट क्रॉस. ओके, क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. ओके, बिलकुल लक्षात ठेवायचं आहे. टेस्ट क्रॉस काय असतो की क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट, त्याला म्हणतो आपण टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय, आयदर ऑफ इट्स पॅरेंट. ओके, दोघे डेफिनेशन बिलकुल त्यांचे त्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातात. आता आपण बघू बॅक क्रॉस. आता बॅक क्रॉस मेथड म्हणजे काय, मी सपोज आपल्याकडे एक क्रॉप आहे कॉटनचा, आपण एक्झाम्पल घेऊ, म्हणजे कापूस आपण त्याला म्हणतो, कॉटनचं एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे कॉटन आहे. ओके, तर कॉटनची एक फेमस व्हरायटी जी की ऑलरेडी फार्मर्समध्ये ती व्हरायटी कशी आहे, पॉप्युलर आहे आणि तिचे ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर असतील, सर्व प्रकारची इल्ड परफॉर्मन्स तिथे चांगला आहे, चांगल्या प्रकारची बॉल डेव्हलपमेंट त्यामध्ये होते आणि तिची जी तिचं जे व्हेजिटेशन आहे ती सुद्धा त्या क्रॉपमध्ये त्या व्हरायटीमध्ये चांगलं आहे. पण काही कारणास्तव किंवा काही एका कारणाने ती व्हरायटी थोडी आपण त्या ठिकाणी तिला हे करू शकतो. पहा, आता कॉटन आहे, कॉटनची एक व्हरायटी आहे, समजा आपण एकदम बघितलं ए नावाची ती व्हरायटी आहे. ओके, इज मोस्ट पॉप्युलर. ती व्हरायटी कशी आहे, मोस्ट पॉप्युलर अमॉंग दी फार्मर्स. खूप चांगल्या प्रकारे ती फार्मरमध्ये कशी आहे, पॉप्युलर आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये त्या व्हरायटीचं आपण त्याला नाव ठेवत नाही. पण एक कमी त्या व्हरायटीमध्ये आहे. तर ती कमी काय की ती जो कॉटनवरती तो विल्ट जो डिसीज पडतो, तर त्या विल्ट डिसीजला ती कशी आहे, ससेप्टिबल आहे, म्हणजे ती बळी पडते. विल्ट डिसीजला ती कशी बळी पडते. मग विल्ट डिसीजला बळी पडल्यामुळे किती थोडा ईल्ड लॉस त्यामध्ये होतो. काय लक्षात घ्यायचं की आपल्याकडे कॉटनची एक व्हरायटी आहे, समजा ती ए व्हरायटी आहे. ओके, तर ती ए व्हरायटी आहे. ओके, आता ती कशी आहे, फार्मरमध्ये एकदम फेमस व्हरायटी आहे, म्हणजे तिची ईल्ड चांगली आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये व्यवस्थित आहे. बट त्यामध्ये एक कमी आहे त्या व्हरायटीमध्ये की ती विल्ड डिसीजला ससेप्टिबल आहे. मग आपल्याला त्या व्हरायटीमध्ये काहीही चेंजेस करायचे नाही. तिचा 99% तिचं जे
जे ऑलरेडी त्यामध्ये जे कॅरेक्टर असतील त्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाही, फक्त त्यामध्ये आपल्याला काय ॲडिशन करायची की 1% त्यामध्ये फक्त आपल्याला जो विल्ट रेजिस्टन्स जीन आहे तो विल्ट रेजिस्टन्स जीन आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. सो इट इज पॉसिबल बाय बॅकक्रॉस मेथड. बॅकक्रॉस मेथडनं आपण हे पॉसिबल करू शकतो. ओके, आपल्याला काय करायचं की जो 99% जो जीन असेल 99% जीन तो ओरिजिनल जीन ठेवायचा आहे, त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाही. प्लस आपण त्यामध्ये फक्त 1% आपल्याला जो विल्ट रेजिस्टन्स जीन असेल तो विल्ट रेजिस्टन्स जीन आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. ओके, विल्ट रेजिस्टन्स जीन. बिलकुल हे लेक्चरच्या शेवटपर्यंत ध्यान द्यायचं आहे. ओके, आता ही ए व्हरायटी आहे. आता मग आपल्याला जर त्यामध्ये विल्ट रेजिस्टन्स जीन त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे तर मग आपल्याला अशी कॉटनची एक व्हरायटी शोधावं लागेल की ती विल्ट जो डिसीज आहे त्या विल्ट डिसीजला रेजिस्टंट करते. ओके, समजा आता तो हा विल्ट ससेप्टेबल डिसीज आहे तर तो विल्ट यामध्ये आपण जो जीन इन्सर्ट करू, जो कोणी आपण दुसरा जो कॉटनची एक व्हरायटी असेल त्या कॉटनच्या व्हरायटीपासून आपण तो कोई जीन त्यामध्ये टाकू, तो कसा असेल, एक तर तो डॉमिनंट जीन असेल किंवा मग रेसेसिव्ह असेल. ओके, तर तो आपण जो जीन ट्रान्सफर करणार आहे तो आपण कॅपिटल आर नावाने त्या ठिकाणी डिनोट करतो. ओके, तो डॉमिनंट असेल किंवा मग रेसेसिव्ह जीन असेल. ओके, डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह. मग डॉमिनंट असेल तर कॅपिटल आर आणि रेसेसिव्ह असेल तर स्मॉल आर. आपण जी आजची मेथड बघणार आहे ती बघणार आहे डॉमिनंट जीन कसा इन्सर्ट करतात त्याबद्दल बघणार आहे, नॉट रेसेसिव्ह जे ते आपण नेक्स्ट लेक्चरला जे आपण बॅकक्रॉसचं ज्यावेळेस लेक्चर घेऊ तर त्यावेळेस आपण ते डिस्कस करू की रेसेसिव्ह जीन कशा प्रकारे हा त्या पर्टिक्युलर जी फेमस व्हरायटी त्या फेमस व्हरायटीमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर आपण बघणार आहे की हा डॉमिनंट जीन कॅपिटल यामध्ये कसा ट्रान्सफर होतो. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, आता या ए व्हरायटीला त्या डिसीज रेजिस्टन्स जीनची काय गरज आहे, नीड आहे. मग हा काय असेल, याला म्हणतात रिसिपियंट पॅरेंट. याला काय म्हणतो आपण, रिसिपियंट पॅरेंट, म्हणजे ज्याला गरज आहे. रिसिपियंट म्हणजे काय, जो घेणार आहे त्याला आपण रिसिपियंट पॅरेंट. आणि सपोज आता बी नावाची जी एक व्हरायटी आहे त्या बी नावाच्या व्हरायटीमध्ये तो विल्ट रेजिस्टन्स जीन अवेलेबल आहे. ही व्हरायटी एवढी काही खास नाही आहे विल्ट रेजिस्टन्स जीन, पण त्यामध्ये एक खासियत आहे की ती विल्ट डिसीजला रेजिस्ट करते. त्यामध्ये तिची यील्ड परफॉर्मन्स चांगली नाही आहे, कोणत्याही प्रकारचे ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर तिची थोडी पुअर आहे, पण तरी त्यामध्ये एक खासियत आहे की ती आपल्याला हवी आहे इथं, ती त्यामध्ये आहे की काय, ती विल्ट जो डिसीज आहे तर विल्ट डिसीजला रेजिस्ट करते. मग आपल्याला तेच पाहिजे, आपल्याला जरी तो विल्ट ससेप्टेबल आपला जो प्रॉब्लेम आहे तर आपल्याला विल्ट रेजिस्टन्स जीन जो हवा आहे तो त्या बी व्हरायटीमध्ये ऑलरेडी आहे. मग हा बी बनवून आपण तो काय करू, या ए मध्ये इन्सर्ट करू. तर मग बीला आपण काय म्हणू, याला म्हणू आपण डोनर पॅरेंट. इट इज कॉल्ड ॲज अ डोनर पॅरेंट. ओके, हा झाला रिसिपियंट पॅरेंट. एला आपण म्हणू रिसिपियंट पॅरेंट आणि डोनर पॅरेंट. आता आपण डॉमिनंट जीन ट्रान्सफर करतोय म्हणून आपण काय करू, कॅपिटल आर हा झाला डॉमिनंट जीन आहे. ओके, आता ए आणि बीचं आपल्याला काय करावं लागेल, मग हायब्रिडायझेशन करावं लागेल किंवा क्रॉस करावं लागेल. मग त्याला म्हणतो ओके, क्रॉस केल्यानंतर आपल्याला जो F1 मिळेल तो कसा मिळेल आपण ते पाहू. ओके, आता हा जर कॅपिटल आर आहे तर हा साहजिक ए कसा असणार आहे, स्मॉल आर. ओके, दोघांचा केला क्रॉस, काय मिळेल आपल्याला, कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, हा झाला F1. यामध्ये आपल्याला सेल्फिंग करायची नाही आहे. ओके, आता आपला हा जो आपल्याला मिळाला हा कसा मिळाला, आता यामध्ये जर कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर काय डिनोट करतो, रेजिस्टिव्हिटी डिनोट करतो कॅपिटल आर. म्हणजे ही आपल्याला जो F1 मिळाला तो कसा आहे, विल्ट रेजिस्टन्स मिळाला. विल्टला कसा आहे तो रेजिस्टन्स आहे, हिरव्या पेनाने दिसत नसेल आपण काळ्या पेनाने देऊ. ओके, विल्टला कसा आहे तो रेजिस्टन्स करतो, म्हणजे आपल्याला आपला प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झाला. ओके, विल्ट रेजिस्टन्स तो जीन आहे, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपल्याला काय पाहिजे होतं, या व्हरायटीमध्ये विल्ट ससेप्टेबल होती ती, पण आपल्याला पाहिजे विल्ट रेजिस्टन्स जीन तो ऑलरेडी आपण इथं ट्रान्सफर केला. बट प्रॉब्लेम असा झाला, आपण ज्यावेळेस हायब्रिडायझेशन करतो त्यावेळेस काय होतं की 50% हे एका पॅरेंटकडून येतात आणि 50% जीन हे एका पॅरेंटकडून येतात. म्हणजे काय झालं, आपला मेन मोटिव्ह काय, मेन मोटिव्ह इथं लक्षात द्यायचं की आपल्याला 99% जो जीन आहे तो ए व्हरायटीचा ओरिजिनल पाहिजे, त्यामध्ये काहीही बदल व्हायला नको. फक्त 1% जीन आपल्याला हा जो विल्ट रेजिस्टन्स जीन आहे तो विल्ट रेजिस्टन्स जीन आहे, म्हणजे कोणता, कॅपिटल आर जो जीन आहे तो आपल्याला 1% पाहिजे, बाकी जे 99% आहे ते पाहिजे. पण या ठिकाणी कसं आहे 50% झालं म्हणजे अर्धे जीन आपण तरी आपला 99% पर्यंत आपण गेलो नाही. मग या ठिकाणी काय करायचं, ओके, मग याचं करावं लागेल रिपीटेड बॅक क्रॉसिंग. याचं जे
जो ए आहे आपला ए जो प्लांट आहे त्या ए व्हरायटीसोबत याचा रिपीटेड बॅक क्रॉस F1चा करावा लागेल. याला म्हणतो आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. ओके. मग आता पी सोबत आपण त्याचं का नाही करणार, कारण आपल्याला जे हवं होतं विल्ड रेजिस्टन्स जीन आपल्याला पाहिजे होतं तो विल्ड रेजिस्टन्स जीन आपल्याला एकदा ऑलरेडी मिळाला. त्यामध्ये आपण त्याचं रिपीटेड बॅक क्रॉसिंग बी सोबत करणार नाही. म्हणजे आपण एचा किती एकदाच यूज केला म्हणून याला काय म्हणतात नॉन रिकरंट पॅरेंट. याला काय म्हणतात बीला काय म्हणतो आपण नॉन रिकरंट पॅरेंट. म्हणजे फक्त एकदाच यूज झाला म्हणून त्याला म्हणतो आपण नॉन रिकरंट पॅरेंट. बिलकुल यावरती क्वेश्चन विचारले जातात की नॉन रिकरंट पॅरेंट म्हणजे काय, डोनर पॅरेंट म्हणजे काय, रिसिपियंट पॅरेंट म्हणजे काय आणि रिकरंट पॅरेंट म्हणजे काय. ओके. आता याचा जो रिपीटेड बॅक क्रॉस आहे तो ए सोबत होणार आहे म्हणून हा काय झाला रिकरंट पॅरेंट. याला काय म्हणू आपण रिकरंट पॅरेंट. ज्याचं रिपीटेड बॅक क्रॉसिंग ज्या सोबत होईल ज्या पॅरेंट सोबत होईल त्याला म्हणतात रिकरंट पॅरेंट. त्याचं नाव तर असतं रिकरंट म्हणजे काय परत 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 बॅक क्रॉसिंग त्यामध्ये होणं त्याला म्हणतात रिकरंट पॅरेंट. आणि ज्यामध्ये बॅक क्रॉसिंग फक्त आपण एकदाच त्याचा यूज होतो आणि आपल्याला जो जीन मिळाला मग ते आपण त्याची बॅक क्रॉसिंग त्यासोबत करत नाही तर त्याला म्हणतो आपण नॉन रिकरंट पॅरेंट. ओके. चला आपण आता याचा बॅक क्रॉस हा ए सोबत करू. ओके. हे पुसून टाकतो. नॉन रिकरंट पॅरेंट म्हणजे काय, ज्याचा एकदाच वापर होतो त्याला म्हणतो आपण नॉन रिकरंट पॅरेंट. आणि ज्याच्यासोबत परत परत बॅक क्रॉसिंग होतं त्याला म्हणतो आपण रिकरंट पॅरेंट. ओके. तर आपण आता पुन्हा पुन्हा याची बॅक क्रॉसिंग करू. आपल्याकडे किती आहे कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल आर हा जो आहे तो आहे. ओके. आता यामध्ये किती 50% आपल्याला जे जीन मिळाले कॅपिटल आर स्मॉलमध्ये ती किती आहे 50% आहे. ओके. हे किती आहे 50% ए यामध्ये आहे. जे जीन जे आहे हे इकडचे ती किती आहे 50% एका साईडचे. आणि या स्मॉल मध्ये किती आहे पूर्ण हा किती दिले पूर्ण 100%. ओके. हा किती दिले पूर्ण 100% ए देईल. ओके. आता ज्यावेळेस यांचं होईल हायब्रिडायझेशन त्यावेळेस आपल्याला काय मिळेल कॅपिटल आर स्मॉल आर. आता हा झाला स्मॉल आर मध्ये काय आहे ससेप्टेबल आहे म्हणून त्याला आपण करू रिजेक्ट. याला करू रिजेक्ट, याला करू सिलेक्ट. ओके. आता हायब्रिडायझेशन होताना हा किती दिलेची आपल्याला माहिती आहे की हायब्रिडायझेशन झालं म्हणजे 50% जीन हे एका पॅरेंट घेऊन येतात आणि 50% जीन हे दुसऱ्या पॅरेंट घेऊन येतात. म्हणजे इथं कसं होईल हा किती देईल हा दिलेचे 50% आणि हा दिलेचे 50% म्हणजे किती 25% म्हणजे किती झाले 50 आणि 25. पूर्ण गणित लक्षात घ्यायचं आहे. गणितावरूनच आपल्याला पूर्ण मेथड जी आहे ती समजणार आहे. ओके. आता 75% आपण आलो पण आपलं टार्गेट किती आहे 99% जो जीन आहे तो आपल्याला ओरिजिनल ए जीन किती आहे 99% पाहिजे आणि आपल्याला काय बनायचे आहे विल्ड रेजिस्टन्स व्हरायटी बनायची म्हणजे की आपला किती 1% त्यामध्ये तो असला पाहिजे. म्हणजे याला म्हणू आपण मग बॅक क्रॉस फर्स्ट. याला म्हणतात बॅक क्रॉस फर्स्ट BC1 शॉर्ट बनले तो बॅक क्रॉस फर्स्ट. ओके. लक्षात आलं. आपल्याला काय पाहिजे ती फेमस व्हरायटी आपल्याकडे ए नावाची व्हरायटी फेमस होती. बिलकुल त्याचं एल्ड वगैरे चांगलं होतं पण त्यामध्ये फक्त एक कमी होती की ती विल्ड डिसीजला ससेप्टेबल होती. मग तो एकच जो जीन आहे विल्ड रेजिस्टन्स जीन तो आपल्याला त्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे एकच जीन. बाकी 99% जीन तो आपल्याला तोच त्या व्हरायटीचा ठेवायचा आहे. त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाही आहे. मग होईल का पॉसिबल तर हे पॉसिबल आहे बॅक क्रॉस मेथड थ्रू. मग आपण काय केलं की एक कॉटनमधली एक अशी व्हरायटी शोधली की त्यामध्ये तो विल्ड रेजिस्टन्स जीन आहे. मग ती आपल्याला बी नावाची एक व्हरायटी सापडली. मग आपण त्यातला डॉमिनंट जीन आपल्याला विल्ड रेजिस्टन्स जो जीन आहे तो डॉमिनंट जीन आपल्याला यामध्ये ट्रान्सफर करायचा. मग आपण काय केलं की जो डॉमिनंट रेसिसिव्ह जीन होता कॅपिटल आर त्याचा क्रॉस केला. हा जर कॅपिटल आर तर हा ऑटोमॅटिकली कसं स्मॉल आर असणार आहे. मग क्रॉस केला आपल्याला F1 मिळाला. तर F1 कसा मिळाला डिसीज रेजिस्टंट मिळाला. कॅपिटल आर त्यामध्ये होता म्हणून डिसीज रेजिस्टंट मिळाला. बट आपलं टार्गेट काय की आपल्याला ओरिजिनल 99% एचा जो जीन आहे तो तसाच ठेवायचा आहे. म्हणजे आपण फक्त 50% पर्यंत आलो म्हणून आपण काय केला रिपीटेड बॅक क्रॉस करत गेलो ए सोबत. मग इथं बॅक क्रॉस आपला फर्स्ट केला आपल्याला 75% पर्यंत मिळाला. पुन्हा आपण काय करू याचा बॅक क्रॉस करू. हे झाली दिस इज द प्रोसेस ऑफ फर्स्ट इयर. ही फर्स्ट इयरची प्रोसेस. ओके. हा बॅक क्रॉस झाला. हा झाली सेकंड इयरची प्रोसेस. पेन थोडा चालत नाही. ओके नो प्रॉब्लेम आपण दुसरा पेन घेऊ. ओके. सेकंड इयरची प्रोसेस लक्ष झाली. सेकंड इयर त्यानंतर पहा थर्ड इयरला आता काय होते. ही झाली फर्स्ट इयरची प्रोसेस आणि ही सेकंड इयरची प्रोसेस. दिस इज फॉर द फर्स्ट इयर दिस इज सेकंड इयर प्रोसेस. ओके. आता आपण पुन्हा या कॅपिटल आर स्मॉल आरचा पुन्हा एकदा बॅक क्रॉस करू. चला थर्ड इयरला पुन्हा थर्ड इयरला या
पुन्हा आपण त्याचा काय करू, बॅक क्रॉस करू. कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल आर. ओके. आता स्मॉल आरकडे माहिती आहे आपल्याला किती पर्सेंट जो ए जीन आहे तो किती पर्सेंट आहे, 100% आहे. म्हणजे हा ए जी किती देईल, फुल 100% ए जीन देईल. आणि कॅपिटल आर स्मॉल आर किती आहे, ए जीन 75%. ओके. आपल्याला माहिती आहे हा आता 50-50% देईल. हायब्रिडायझेशन होताना आपल्याला माहिती आहे की एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस हायब्रिडायझेशन होतं त्यावेळेस प्रत्येक पॅरेंट हा त्याचे 50% देतो. ओके. मग हा किती देईल, हा दिल याचे 50% आणि हा दिल याचे 75च्या 50% किती 37.5 समथिंग, समजा जे काय समजेल 37.5. ओके. इथं काय पॅरेंट भेटेल, कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर आपण करू रिजेक्ट, कारण तो कसा आहे, ससेप्टिबल आहे. आणि जो डिसीज रेजिस्टर नाही आर कॅपिटल आर स्मॉल आर, चला आपण करू ॲक्सेप्ट, म्हणजे हा करू सिलेक्ट. किती झाले 50 + 37.5 किती झाला 87.5%. तरीही आपला अजून 99% आपल्याला जो जीन आहे तो मिळाला नाही. याला म्हणतात BC2. म्हणजे काय, बॅक क्रॉस सेकंड. ही झाली 3rd इयरची प्रोसेस. पुन्हा आपल्याला काय कराल, बॅक क्रॉस करावं लागेल. का करावं लागेल की आपले टार्गेट आहे की 99% आपला ओरिजिनल जीन पाहिजे. विथ रेजिस्टन्स जीन तर आपलं विथ रेजिस्टन्स व्हरायटीज आपल्याला बनायचीच आहे, पण आपलं टार्गेट आहे की 99% जो ए व्हरायटीचा ओरिजिनल जीन आहे तो आपल्याला तोच पाहिजे. मग पुन्हा आपण बॅक क्रॉस करू. देन 4th इयरला जा, नेक्स्ट सीझनला ज्यावेळेस कॉटनचा येईल, कॅपिटल आर स्मॉल आर इज क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल आर. ओके. आपल्याला माहिती आहे की स्मॉल आरकडे त्याची किती पूर्ण 100% त्याच्याकडे आहे. ओके. किती आहे, पूर्ण 100% आहे. आणि कॅपिटल आर स्मॉल आर किती 87.5%. आता हा याचे 50% देईन, म्हणजे हा देईन 50%. 100चे 50% किती झाले 50. आणि हा किती देईन याचे 87.5%चे किती 88 म्हणजे 44 समथिंग 43 समथिंग काहीतरी तो देईल तो, म्हणजे 43.75. ओके. आणि हा जीन आपला तयार कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. हा करू आपण रिजेक्ट, हा करू सिलेक्ट. ओके. पूर्ण ॲडिशन किती होईल त्याची 50 + 43.75 म्हणजे किती झाले 93.75 ते होतील. 93.75. ओके. म्हणजे आपला जो जीन आहे ए जीन तो कितीपर्यंत आला, आपण 93.75 आला. हा झाला बॅक क्रॉस 3. याला म्हणतो आपण बॅक क्रॉस 3rd. ओके. बॅक क्रॉस फर्स्ट हा आपण इथेच केला होता, BC फर्स्ट आपण त्याला म्हणतो. नंतर हा झाला बॅक क्रॉस सेकंड, हा झाला बॅक क्रॉस 3rd. ओके. त्यानंतर इकडे लक्ष द्यायचं आहे. बोर्ड त्यासाठी आपण मोठा घेतला की प्रोसिजर समजताना आपण काय करत होतो की अर्धी प्रोसिजर लिहित होतो, नंतर अर्धी प्रोसिजर त्या ठिकाणी मिटून टाकत होतो. मग आपल्याला ते समजताना समजत नव्हतं. म्हणून आता बोर्ड मोठा असल्यामुळे कसं आहे पूर्ण प्रोसेस इयर वाईज तुम्हाला समजेल, म्हणजे समजायला त्या ठिकाणी सोपं जाईल. ओके. आताचा 5th इयरला जाऊ. पुन्हा 5th इयरला पुन्हा काय करू, किती आले आपले एचे जे जीन होते ते किती आले 93.75%. तरी आपण अजून कसं आहे 99% गेलो नाही. त्यामुळे पुन्हा बॅक क्रॉस रिपीट करावं लागेल. कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल आर. ओके. आता याच्याकडे किती एचे किती जीन आहे 93.75% आणि स्मॉल आरची किती आहे त्याचे पूर्ण 100% आहे. ओके. आता देताना हा किती देईल याचे 50% देईल, म्हणजे 93.75च्या किती येतील ते समथिंग हा दिलेचे 50%. ओके. आणि हा दिलेचे समथिंग काहीतरी 46 पॉईंट समथिंग येतील ते, समजा 46.87% हा देईल. ओके. नंतर जीन बनणारे कसे बनतील कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. याला करू आपण रिजेक्ट, याला करू सिलेक्ट. ओके. आता टोटल किती झाले करा ॲडिशन 96.87%. फक्त थोडं गणित यूज करायचं, बिलकुल काहीच टेन्शन नाही. 40 किती झाले 50 आणि 46.87 किती झाले 96.87%. तरीही आपल्याला अजून जो 99% पाहिजे तो अजूनही मिळालेला नाही. म्हणजे हा झाला आपला बॅक क्रॉस 4 BC4. चला नेक्स्ट इयरला आपलं टार्गेट ते आपला 99% जीन आणायचा आहे ए जीन, आणि त्यामध्ये कसा असला पाहिजे तो विल्ड रेजिस्टन्स असला पाहिजे. आता इथं आपल्याला विल्ड रेजिस्टन्स सापडला, पण आपलं टार्गेट काय की आपला जो ओरिजिनल जीन आहे तो 99% पाहिजे. म्हणून पुन्हा आपल्याला बॅक क्रॉस करावं लागेल. चला 6th इयरला पुन्हा 6th इयरला जा. 6th इयरला काय पुन्हा बॅक क्रॉस कॅपिटल आर स्मॉल आरचा क्रॉस विथ ए, कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल आर. ओके. आता याच्याकडे किती आहे 100% आहे. याच्याकडे किती 96.87% सॉरी. ओके. हा देताना याची किती देईल 96.87च्या
आय थिंक 48.43 हा याची देईल 48.43 हा याची देईल 50%. ओके, तयार होताना कसं होईल आता कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर याचा करू आपण. हा ससेप्टेबल असल्यामुळे हा विल रिजेक्ट, हा विल सिलेक्ट. करा पूर्ण ॲडिशन. टोटल जिन किती झाले कॅपिटल आर स्मॉल आर कडे 50 प्लस 48 आय थिंक झाले 98.43 झाले 98.43. ओके, हा झाला आपला BC म्हणजे बॅक क्रॉस 5. याला म्हणतो आपण बॅक क्रॉस 5. तरी आता काही याच्यामध्ये कसं असतं की जर समजा आता टाईम जर त्या व्हरायटी डेव्हलपमेंटसाठी जास्त लागत असेल तर मग काही जे बिल्डर असतात ते बिल्डर या ठिकाणी स्टॉप करतात बॅक क्रॉसिंग. आणि म्हणजे 98 म्हणजे जवळपास तो आला 99पर्यंत आला तो. पण काही कसे करतात की आता आपल्याला जर अजून एक इयर लागत असेल तर ते एक इयर यूज करतात की समथिंग आपण त्याच्या जवळ आहे मग आपल्याला एक बॅक क्रॉस करायला काही हरकत नाही. पण काहीचं कसं असतं की ते इथंच थांबून जातात किंवा मग काही ब्रिडर असतं की ते 1 वर्ष अजून शिल्लक घेतात आणि पूर्ण जे 99% आपला जो जीन पाहिजे तो आता इथं पण काही इथं थांबतात. काहींचं कसं असतं की ते अजून एक जनरेशन यूज करतात. तर आपण एक जनरेशनतून पाहून घेऊ इथं 7th इयरची. ओके, त्यामुळे काही टेन्शन नाही. 7th इयरला कॅपिटल आर स्मॉल आर इज बॅक क्रॉस विथ स्मॉल आर याच्याकडे याचे 100% आहे आणि याची किती आहे 98.43%. आता हा याची किती देईन 50%, हा याची देईन 50%. हा याची 50% देईन म्हणजे हा किती झाला 50% देईल. हा 98.43 म्हणजे हा किती देईल 49.2. ओके, 49.2. बनणारे जीन कसे येतील कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. म्हणजे टोटल जे जीन आहे ते किती झाले आता कॅपिटल आर स्मॉल आर कडे किती झाले 50 प्लस 49 किती झाले 99.2% आला. ओके, हा आपण रिजेक्ट करू कारण हा कसा आहे ससेप्टेबल. हा करू ॲक्सेप्ट. कसा आहे कॅपिटल आर स्मॉल आर. हा झाला आपला विल्ट रेजिस्टंट जीन. विल्ट रेजिस्टंट जीन. ओके, बघा आपल्याला जो 99% आपलं जे टार्गेट होतं ए मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नव्हता. पण आपली एक कमी भरून काढायची होती की आपल्याला विल्ट ससेप्टेबल जी व्हरायटी होती त्याला आपल्याला कसं बनायचं होतं विल्ट रेजिस्टंट बनायचं होतं. म्हणून आपण काय केलं की बी जो एक कॉटनची जी एक व्हरायटी होती बी व्हरायटी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा विल्ट रेजिस्टंट करणारा जो जीन होता तो आपण यामध्ये टाकला. पण आपल्याला त्यामध्ये फक्त काय चेंजेस करायचे होते फक्त 1% तो विल्ड रेजिस्टन्स जीन त्या टाकायचा होता. बाकीचे जे कॅरेक्टर होते 99% कॅरेक्टर तेच ठेवायचे होते. ओके, तर तेच ठेवायचे होते. मग आपण काय केलं की परत बॅक क्रॉसिंग करत गेलो. मग आपल्याला फर्स्ट इयरला मिळालं की आपल्याला 50% तो ए मिळाला. मग आपल्याला टार्गेट होतं की आपल्याला 99% पाहिजे. मग 75 झाला. मग 87.5% झाला. मग किती झाला 93.75%. मग परत आपण बॅक क्रॉस केला तो झाला 96.87%. परत आपण बॅक क्रॉस केला 98.43%. आणि पुन्हा इथं काही बिल्डर इथं थांबतात. मग काही बिल्डर कसं असतं की एक इयर शिल्लक लागू दे आपण घेऊ शकतो. मग इथं झाला तो 7th इयरला झाला तो 99.2%. म्हणजे आपलं जे टार्गेट होतं ते या ठिकाणी कंप्लीट झालं. काय टार्गेट होतं आपल्याला जो ओरिजिनल जीन 99% पाहिजे होता तो सुद्धा मिळाला. आणि आपल्याला जो 1% विल्ड रेजिस्टंट जीन त्या व्हरायटीमध्ये ट्रान्सफर करायचा होता जी पॉप्युलर व्हरायटी होती फार्मरमध्ये तो सुद्धा आपण या ठिकाणी कंप्लीट केला. म्हणजे आपलं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट झालं. ओके, हे बा असं तुम्हाला या सेकंड सांगतो 99% आपल्याला जो जीन होता तो मिळाला आणि जो आपल्याला विल्ड रेजिस्टंट जीन पाहिजे होता तो सुद्धा मिळाला. ओके, इथपर्यंत समजलं. काही प्रॉब्लेम कोणाला काही प्रॉब्लेम असले तर कमेंटमध्ये विचारायचं. ओके, आता आपण याला हे जे आपल्याला जो विल्ड रेजिस्टंट जे प्लांट मिळाले त्याला आपण करू फील्डमध्ये 8th इयरला आपण त्याला करू फील्डमध्ये. पुढची प्रोसिजर सेम आपण ज्या डिस्कस केला पेडिग्री असन बल्क ब्रीडिंग मेथड असन किंवा प्युअर लाईन सिलेक्शन असेल सेम त्यांच्यासारखं असेल. ओके, त्यांना आपण केलं फील्डमध्ये ग्रो आणि यामध्ये केलं आपण इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन. जे चांगले प्लांट होते त्यांना आपण सिलेक्ट केलं त्यांचं केलं इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन. ओके, आता ही इथलं पुसून टाकतो थोडं लक्ष घ्या. वरती सांगतो तुम्हाला पुढची काय प्रोसिजर आहे. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन केलं 8th इयरमध्ये. पुन्हा 9th इयरमध्ये जे इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन केलं होतं त्यांना आपण इथं रोमध्ये ग्रो केलं. ओके, ज्या रो चांगल्या होत्या त्यांचं सिलेक्शन केलं. ज्या इन्फिरियर रो होत्या त्यांचं काय केलं आपण त्यांना रिजेक्ट केल्या आणि ज्या चांगल्या होत्या त्या सिलेक्ट केल्या. आणि 10th इयरला त्याला पाठवल्या प्रिलिमिनरी ट्रायलसाठी आपण त्या सिलेक्ट केलेला रो पाठवला. प्रिलिमिनरी ट्रायल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे चेक तिथली फेमस व्हरायटी असेल त्यासुद्धा आपण तिचं कॉम्पिटिशन घेतलं. ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्यांना पाठवलं आपण CVT ट्रायलसाठी म्हणजे कोऑर्डिनेटेड व्हरायटल ट्रायलसाठी सेंट्रल व्हरायटल ट्रायलसाठी. तिथे ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्यांना रिलीज ॲज अ व्हरायटी करण्यात आलं आणि त्यांना मल्टिप्लिकेशनसाठी पाठवण्यात आलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. सोपी आहे, फक्त थोडं गणित लक्षात घ्यायचं आहे की काय
एवढं लक्षात द्यायचं की ज्या वेळेस आपण हायब्रिडायझेशन करतो, हायब्रिडायझेशन करताना काय होते की 50% जीन असतात ते एका पॅरेंटकडे येतात आणि 50% जीन हे एका पॅरेंटकडे असतात. आपल्याकडे काय होतं की आपण ज्यावेळेस ससेप्टिबल जो जीन होता, सॉरी जी ए व्हरायटी होती, ए आणि बी व्हरायटीचा ज्यावेळेस क्रॉस केला, म्हणजे बी व्हरायटीमध्ये आपल्याला रेजिस्टन्स जीन होता जो की वीटला रेजिस्टन्स करत होता. ओके, तो आपण यामध्ये 50% त्यातून आला आणि 50% यातून आला. टोटल आपल्याकडे झाला 100% ए होता, पण आपल्याकडे किती आपल्याला पाहिजे होता 99% ए पाहिजे होता. मग या ठिकाणी मुसीबत झाली की 50% ए होता. हा कसा ससेप्टिबल होता. ओके, मग आपण काय केलं, परत बॅक क्रॉस केलो आणि शेवटी आपल्याला 99% ज्यावेळेस आला तो आपल्याला जी ओरिजिनल व्हरायटी सुद्धा मिळाली आणि आपल्याला जे एक जीन त्यामध्ये ट्रान्सफर करायचा होता तो सुद्धा आपण ट्रान्सफर केला. सो दिस इज ऑल अबाउट अवर बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. आता जे मी तुम्हाला की पॉईंट सांगाल ते की पॉईंट बिलकुल लक्षात ठेवायचे. ओके, पूर्ण प्रोसेस आता मी पुसून टाकतो आणि जे की पॉईंट आहे ते की पॉईंट तुम्हाला जे असतील की पॉईंट त्यावरती फोकस करायचा. प्रोसिजर सोपी होती, थोडं गणित लक्षात घ्यायचं फक्त प्रोसिजर बघताना. ओके, आपला बोर्ड आज मोठा असल्यामुळे खूप फायदा आपल्याला झाला. पूर्ण प्रोसिजर आपली एका 1 स्ट्रोक मावली आणि तुम्हाला समजायला सुद्धा सोपी गेली. ओके, तर लक्षात ठेवा आता काय काय की पॉईंट आहे. तर फर्स्टली बॅक क्रॉस म्हणजे काय, मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस ज्या 2 डेफिनेशन होत्या त्या मी ऑलरेडी तुम्हाला बोललो. टेस्ट क्रॉस म्हणजे काय की होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटसोबत F1 हॅबिटचा क्रॉस होणं, त्याला म्हणतो आपण टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय, क्रॉस ऑफ F1 हॅबिट विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट, मग तो डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल, जे आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथडमध्ये बघितलं. ओके, 2 डेफिनेशन झाल्या. त्यानंतर बघा बॅक क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय, आपण बघितले की रिपीटेड बॅक क्रॉसिंग करायची कशासोबत, रिसिपियंट पॅरेंटसोबत. म्हणजे जो रिसिपियंट पॅरेंट असतो ज्याला रेजिस्टन्स जीनची गरज होती त्यासोबत आपण काय केलं की रिपीटेड बॅक क्रॉसिंग करत गेलो. ओके, त्याला म्हणतो आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. नंतर काय, आता बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड ही सेल आणि क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये यूज होते. ओके, सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस. ओके, अजून ती काय, जे व्हिजिटेटिव्हली 2 स्पेसिस आहे, व्हिजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड स्पेसिस, त्यामध्ये सुद्धा आपण जी बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड आहे ती यूज करतो. मग त्यामध्ये शुगर केन आणि पोटॅटो हे 2 क्रॉप लक्षात ठेवा, यामध्ये सुद्धा आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो, शुगर केन आणि पोटॅटो. ओके, इथपर्यंत समजलं. 2 नंबरचा पॉईंट लक्षात घ्या. 1 नंबरचा पॉईंट काय की सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेटेड स्पेसमध्ये यूज होते आणि व्हिजिटेटिव्हली प्रोपॅगेटेडचे 2 क्रॉप आहे, शुगर केन आणि पोटॅटो, यामध्ये सुद्धा आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो. त्यानंतर लक्षात घ्यायचं की जे मोनोजेनिक कॅरेक्टर आपल्याला ट्रान्सफर करायचं असलं, मोनोजेनिक म्हणजे एकच किंवा मग ऑर ओलिगोजेनिक, तर या प्रकारचे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी आपण ही बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो. ओके, लक्षात घ्यायचं आहे, मोनोजेनिक और ओलिगोजेनिक कॅरेक्टर जर आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल तर आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो. त्यानंतर एक प्रकारचा क्वेश्चन हा दरवर्षी तुम्हाला या बॅक क्रॉस मेथडवरती हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झाला आहे, जो MCR असेल किंवा ॲग्रिकल्चर MPSC असेल. ज्यावेळेस ॲग्री MPSC 2018ची मेन्स आम्ही दिली होती तर त्यावेळेस विचारला होता की डिसीज रेजिस्टन्स जर व्हरायटी आपल्याला डेव्हलप करायची असेल, डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी, तर कोणती ब्रीडिंग मेथड यूज केली जाते. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची असेल तर कोणती ब्रीडिंग मेथड यूज करतो, तर डिसीज रेजिस्टन्स ॲज वेल एज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स जर व्हरायटी आपल्याला डेव्हलप करायची असली तर त्या ठिकाणी बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज होते. 100% 101% त्या ठिकाणी उत्तर मारायचं बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड इज यूज फॉर डेव्हलपमेंट ऑफ द डिसीज रेजिस्टन्स ॲज वेल एज इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज. बिलकुल हा ऑब्जेक्टिव्ह पार्टच करून द्यायचा की डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी बनायची आहे का, मग बॅक क्रॉस मेथड थ्रू आपण जाऊ शकतो, कारण आपल्याला डिसीज रेजिस्टन्स म्हणजे एकच जीन त्यामुळे ट्रान्सफर करायचा असतो. ओके, त्यानंतर लक्षात घ्या 4 नंबरचा पॉईंट, त्या मी तुम्ही सांगितलं की जो रिसिपियंट पॅरेंट असतो तो काय होतो, जीन त्या ॲक्सेप्ट करतो आणि डोनर पॅरेंट जो असतो तो काय करतो, दॅट जो जीन असतो, जो हवा जीन असतो तो आपल्याला त्या ठिकाणी डोनेट करतो. रिसिपियंट पॅरेंटसोबत परत बॅक क्रॉसिंग होते म्हणून त्याला काय म्हणतात रिकरंट पॅरेंट. आणि ज्या जो डोनर पॅरेंट असतो त्याचा फक्त एकदाच पॅक आपण क्रॉस पॅकसोबत करतो म्हणून त्याला म्हणतात नॉन रिकरंट पॅरेंट. यावरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो की लक्षात ठेवते रिकरंट पॅरेंट म्हणजे काय आणि नॉन रिकरंट पॅरेंट म्हणजे काय. एक क्वेश्चन असं सुद्धा विचारलं जातं की आपल्याला जी ओरिजिनल व्हरायटी असते, जी आपल्याला ए म्हणजे 99% ओरिजिनल जी आणायची होती, तर त्यासाठी कमीत कमी किती बॅक क्रॉसेस केल्या जातात. तर लक्षात ठेवायचं की मिनिमम 5 to 6 बॅक क्रॉसेस मस्ट बी निडेड. किती, 5 ते 6 बॅक क्रॉस आपल्याला बॅक सफिशियंट असतात टू रिटर्न द जिनोटाईप ऑफ ओरिजिनल व्हरायटी. म्हणजे जे ओरिजिनल व्हरायटीचे जे जिनोटाईप आहे ते रिटर्न करण्यासाठी 5 ते 6 बॅक क्रॉस मिनिमम आपल्याला लागतात. बिलकुल आकडा लक्षात ठेवायचा की 5 ते
6 बॅक क्रॉस मस्ट बी निडेड टू रिटेन द जीनोटाइप ऑफ द ओरिजिनल व्हरायटी. हा सुद्धा पॉईंट एक लक्षात द्यायचा आहे. त्यानंतर जे इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर असतात ते इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर आपण या बॅक क्रॉस मेथड थ्रू करू शकतो. इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर बिलकुल पॉईंट लक्षात ठेवा. मी जे पॉईंट आता बोललो ते पॉईंट बिलकुल लक्षात ठेवा. मेथड सुद्धा सोपी आहे, सुद्धा समजून घ्या. ओके, इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर आपण बॅक क्रॉस मेथड थ्रू करू शकतो. त्यानंतर मल्टीलाईन व्हरायटी सुद्धा आपण बनवू शकतो या थ्रू, मल्टीलाईन व्हरायटी. ओके, त्यानंतर पहा याची अचिव्हमेंट काय, कोणकोणत्या क्रॉपमध्ये आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड थ्रू आपण व्हरायटी तयार केल्या. तर आपण या ठिकाणी कॉटनचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की कॉटनमध्ये आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड थ्रू व्हरायटी बनल्या. त्यामध्ये मग असं दिग्विजय नावाची एक व्हरायटी होती, ते दिग्विजय नावाची व्हरायटी ते सुद्धा आपण या थ्रू बनवली. त्यानंतर विजयपा जी एक व्हरायटी ती सुद्धा या थ्रू बनली आणि कल्याण या नावाच्या व्हरायट्या आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड थ्रू कॉटनमध्ये तयार केलेल्या आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर ब्रीडिंग मेथड्स. की पॉईंट काय लक्षात घ्यायचं आहे की ही जी मेथड आहे ही सेल्फ नंतर क्रॉस पॉलिनेटरी स्पेसिसमध्ये यूज होते. त्याबरोबर व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड जे 2 स्पेसिस आहे त्यामध्ये शुगर केनस आणि कॉटन असं, तर यामध्ये आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो. त्यानंतर मोनोजेनिक कॅरेक्टर किंवा ओलिगोजेनिक कॅरेक्टर आपल्याला ट्रान्सफर करायचं असलं तर आपण काय करतो, बॅक क्रॉस मेथड यूज करतो. ओके, त्यानंतर काय डिसीज रेजिस्टंट जर व्हरायटी आपल्याला डेव्हलप करायची असली तर आपण जातो बॅक क्रॉस मेथड थ्रू. बिलकुल MPSCमध्ये क्वेश्चन विचारला होता ॲग्रिकल्चर मीन्स 2018 की डिसीज रेजिस्टंट व्हरायटी तयार करायची असली तर कोणत्या प्रकारची मेथड आपण ब्रीडिंगची यूज करतो. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं की डिसीज रेजिस्टंट, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी जर आपल्याला किंवा एखादी क्वालिटी प्रोटीन कंटेंट जर आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करायचं असलं तर आपण बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड यूज करतो. त्यानंतर जर आपल्याला जी ओरिजिनल जी व्हरायटी होती तर ओरिजिनल जिनोटाइप ऑब्टेन करण्यासाठी किती प्रकारचे बॅक क्रॉस त्या पॅरेंट सोबत करावं लागतं, तर मिनिमम 5 to 6 बॅक क्रॉसेस मस्ट बी निडेड टू ऑब्टेन द जिनोटाइप ऑफ द ओरिजिनल व्हरायटी. ओके, हा सुद्धा पॉईंट एक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर जर करायचं असलं तर आपण बॅक क्रॉस मेथड थ्रू जातो. हा सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नंतर कॉटनमध्ये आपण याच्या 2-3 व्हरायटीज बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड थ्रू तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा एक दिग्विजय नावाची एक व्हरायटी आहे, त्यानंतर विजयप्पा नावाची व्हरायटी आणि कल्याण नावाची एक व्हरायटी. सो दिस इज ऑल अबाउट अवर बॅक क्रॉस ब्रीडिंग मेथड. In the next lecture we will see the next breeding methods. Now we will stop. Thank you.